पाहुयात पुढची बातमी। काही ना काही कारणामुळे चर्चेत असलेलं मालेगाव आता एका नव्या कारणाने चर्चेत आलेलं आहे आणि याचं कारण ठरलंय महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयामध्ये केलेलं नमाज पठण। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। मालेगाव मधील नमाज पठणाचा हा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय बनला। कारण हा व्हिडिओ कोणत्याही धार्मिक स्थळातील नाही, तर हा व्हिडिओ आहे मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील। मालेगावच्या अनेक भागांमध्ये सध्या विजेचा प्रॉब्लेम सुरू आहे। याबाबत मालेगाव लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी अनेकदा महापालिकेला निवेदन दिली, मात्र याची दखल न घेतल्यानं कमाल यांनी नागरिकांसह विद्युत विभागाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला। रमजानचा महिना, त्यातच नमाजाची वेळ झाल्यानं त्यांनी त्याच कार्यालयात नमाज पठण केलं। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। सदर प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली आहे। शासकीय इमारतीत नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। तर चर्चा विकासाच्या मुद्द्यावर व्हावी। हिंदू कर्मचारी पूजा करतात किंवा मुस्लिम नमाज पठण करतात हा विषय नसावा, असं काँग्रेस नेते असलम शेख यांनी म्हटलंय। महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात। काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपले देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे। आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत माळेगावचे असू द्या की मुंबईचे, त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे। आता बस झाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम। मग आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना। मग हिरव्या सापाने थोबाड उघडू नये मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केल्यावर मग देखो ये हिंदू मुसलमान कर रहे। मग आता काय झालंय? गेल्या काही दिवसांमध्ये मालेगाव या ना त्या कारणाने चर्चेत आहे। त्यात आता पुन्हा शासकीय कार्यालयातील नमाज पठणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशाल मोरे, झी 24 तास, मालेगाव।